आपल्या सगळ्यांना तो प्रसंग माहिती आहे. ज्यावेळी रावणाचा वध झाला, युद्ध जिंकले प्रभू रामचंद्र, सगळी वानर सेना, मारुतीराय, सीतामाई, नळ, नीळ, जांबुवंत, सुग्रीव, अंगद, विभीषण सगळे अयोध्येला परत आले आणि सुंदर आनंद सोहळा सगळ्यांनी साजरा केला. अयोध्येमध्ये रामरायांचा राज्याभिषेक केला आणि त्या राज्याभिषेकाच्या प्रसंगी सगळ्यांना प्रसाद वाटायचं ठरलं होतं. ज्यांनी ज्यांनी या कामामध्ये सहभाग दिला त्या प्रत्येकाला मेवा मिळणार होता सेवेचा. प्रभू रायांच्या हस्ते मिळणार होता, प्रसाद देणार होते स्वतः प्रभू रामचंद्र. आणि ती यादी वाचायला लक्ष्मण उभे राहिले. आता यादीमध्ये पहिलं नाव कोणाचं असेल? सगळ्यांना खात्री होती, कोण? 100% मारुतीराय. पण तसं नाही झालं. पहिलं नाव पुकारलं गेलं, राजा सुग्रीव. सुग्रीव महाराज आले, त्यांना प्रसाद मिळाला. युवराज अंगद, त्यांना प्रसाद मिळाला. विभीषण, त्यांना प्रसाद. सगळ्यांना, अहो जे स्वातंत्र्य चळवळीत नव्हते त्यांनाही मिळालं सगळं. जाणकारांना पटकन कळून जातं. सुज्ञाचा अधिक सांगणे न लगे कीर्तनामध्ये सुज्ञ माणसं आहेत माझ्या समोर, याची मला खात्री आहे. अशांनाही सगळा प्रसाद मिळाला. पण बरेच जण सगळे वाट बघतायत की अरे अजून मारुतीरायाचं नाव कसं काय घेतलं, मारुतीरायाचं नाव का नाही घेतलं. म्हणून मारुतीराय सुद्धा वाट पाहतोय, देवा मला कसं विसरला माझा राम, मला का विसरला माझा भगवंत. म्हणून आपण दिसलो नसून तर दिसावं म्हणून थोडा पुढे सरकला माझा मारुतीराय आणि रामांच्या समोर उभे राहिले. तरी सुद्धा रामांनी मान खाली घातली. श्रोते, मारुती तुला द्यायला माझ्याकडे काही नाही रे, तुला द्यायला काही नाही. अरे तूच नसतास तर सीतामाईचा शोध कोणी घेतला असता, आणि रावणाच्या तावडीतनं कोणी सोडवलं असतं आम्हाला, द्रोणागिरी कोणी उचलला असता. मारुते बुद्धिमत्ता वरिष्ठ आहेस तू, असा दास्य भावानी सेवा करणारा भक्त तू, तुला द्यायला काय माझ्याकडे, मी काय देऊ तुला. आणि रामांनी जशी मान खाली घातली तसं मारुतीरायांच्या डोळ्यातनं खळ 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 अश्रुधारा वाहिल्या. रामा प्रभू मला द्यायला तुमच्याकडे काहीच नाही. तुमच्या पायाखालची एखादी चुरगळलेली फुलाची सुकलेली पाकळी जरी मला दिली ना तरी मला चालेल, पण मला प्रसाद द्या देवा. म्हणून आमच्या भारतीय अध्यात्मशास्त्रात प्रसादाला फार महत्व आहे. श्रोते, फार महत्व आहे. काल्याचं कीर्तन आम्ही तू नाही मी नाही तू खा या उद्देशाने एकमेकांना भरवतो आणि सगळीकडे मी नाही मला नाही काय तुला नाही मलाच असं जिथं असतं ना तिथे जगातले सगळे राक्षस एकत्र जेवतात. रामा मला नाही का प्रसाद, काय करावं. सगळेजण चिंतेत आहेत, मारुतीला अजून का देईना. मारुतीराय निघाले रागाने आणि मनात दुःख वाटलं, निघाली वाट फिरवली. सीतामाई रामांना सांगतायत, अहो बघा लेकरू कधीच तळमळते, द्या त्याला प्रसाद द्या. मारुतीरायांना बघून रामांनी सीतामाईला एवढंच सांगितलं, सीते माझ्या भक्ताच्या तू नादी लागू नको, तू माझ्या मारुतीच्या नादी लागू नकोस. तुम्हाला ना काही कळत नाही, तिथून आलं बरं काय. आता ही जी वाक्य आहेत ना आमची, असं कळावं लागतं. बघूया बघा कसा येत नाही तो. मारुती आवाज दिला सीतामाईंनी आणि धावत आले मारुतीराय. आहा काय आनंद झाला, उड्या मारत आले हो. आणि नेहमी या पार्टी पक्षात बसणारे, आता पक्ष बदलला, पार्टी बदलली. सीतामाईंच्या जवळ बसले. बोला आई साहेब. म्हणाले बाप विसरला पण माझी आई नाही विसरली मला. आणि आई समोर उभे राहिले मारुतीराय आणि सीतामाईंनी असा मस्तकावरनं हात फिरवला. म्हणाले मारुती किती कष्ट लास रे आमच्यासाठी, किती झिजलास रे मारुतीराय आमच्यासाठी. म्हणून गळ्यातला तो नवरत्नांचा कंठा काढला आणि मारुतीरायाच्या गळ्यात घातला. एक एक रत्न पृथ्वी मुलाचं होतं, स्वतः प्रभूंनी दिलेला कंठा होता तो. तो कंठा घेतला. प्रत्येक कंठ्यामध्ये समोरचं प्रतिबिंब दिसतंय. वा राम आणि सीता, राम सीता, राम सीता. इतका आनंद झाला. मला हेच हवं होतं म्हणाले आई साहेब, हेच हवं होतं. गेले घेऊन. काही वेळ गेला आणि बाहेर काहीतरी फुटल्याचा धडधड आवाज आला. एक पहारेकरी दूध धावत बाहेर आला. आतमध्ये आई साहेब हो तुम्ही दिलेला तो रत्नांचा कंठा मारुतीरायाने फोडून टाकला म्हणाले. सीतामाई संतापल्या. मारुती बोलवा त्याला आत. रामराय म्हणाले पाहिलंच ना मी म्हटलो होतो त्याच्या नादी लागू नकोस. आले आतमध्ये. सीतामाई म्हणाल्या मारुती अरे काय केलंस, मी एवढा तुला लाख मुलाचा पृथ्वी मुलाचा कंठा दिला, तू फोडून टाकलास. मारुतीराय हात जोडून म्हणतात आई साहेब काय करू, त्याच्यात मला तुमचा राम, मला माझा राम दिसेना. तिथे होतो तेव्हा तुम्ही दोघेही दिसत होता, बाहेर गेल्यावर दुसरं चित्र दिसतंय, मला नको म्हणाले, ज्याच्यात राम नाही ते मला नको. सीतामाई संतापाने म्हणाल्या मारुते एवढा राम 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 करतोस, तुझ्यात तरी आहे का रे राम. आणि श्रोते हो ते जे आपण चित्र पाहतो, छाती विदीर्ण केली. म्हणाले आई साहेब रामच काय तुम्ही सुद्धा आहात म्हणाले. बघा छाती विदीर्ण करून दर्शन दिलं. माऊली म्हणतात चित्त चैतन्य चोरून नेले. काय अनुभूती दिली. तेव्हा प्रभू रामचंद्र उभे राहिले सिंहासनावरून. एक 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 पाऊल टाकत मारुती रायाजवळ गेले. आणि काय करावं मारुते, माझ्या हृदया व्यतिरिक्त तुला
मारुतीरायांचं मस्तक रामांच्या खांद्यावर विसवलंय आणि रामांचं मस्तक मारुतीरायांच्या खांद्यावर विसवलंय. काय आनंद आहे बघा. अद्वैताचं मिलन तिथे झालं, जीवशिवाचं ऐक्य झालं आणि साक्षात परब्रह्माचा अनुभव दिला रामरायांनी मारुतीरायांना. आलिंगन दिलं आणि आता बाजूला झाले. म्हणाले, मारुती सांग आता तू कोण आहेस, सांग तू कोण आहेस. तेव्हा मारुतीराय काय म्हणाले सांगू. रामा, रामायणातला श्लोक आहे. ते म्हणाले, देह पातळीवर जर तुम्ही मला हा प्रश्न विचारत असाल तर रामा, देहबुद्ध्यात दासोहम, देह पातळीवर मी तुमचा दास आहे. जीवबुद्ध्यात वदंशकः, जीव पातळीवर जर विचार केला तर मी तुमचा अंश आहे. आणि आत्मबुद्ध्यात त्वमेव अहम, आत्म पातळीवर जर विचार केला तर तुम्ही आणि मी एकच आहे, म्हणाले दोन नाही. काय अनुभव मिळावा सेवेचा. तुझी सेवा करीन मनोभावे, माझे मन गोविंदी रंगले. भगवंताकडून फळ मिळतं श्रोते हो. माधुर्य भावाने भक्ती केलेले आमचे गुलाबराव महाराज. काय भक्ती असेल, काय संवेदना असतील. आपल्याला माहितीये विदर्भातले मधांचे संत श्रेष्ठ गुलाबराव महाराज प्रज्ञाचक्षु होते, पण माऊलींची कन्या म्हणवायचे स्वतःला, ज्ञानेश कन्या, आणि कृष्णाची पत्नी म्हणवायचे. पुरुष देह पण स्त्री भावानी केलेली भक्ती होती. काय झाला प्रसंग सांगते. देऊळवाड्यामध्ये माऊलींच्या ज्ञानेश्वर त्या आळंदीमध्ये गुलाबराव महाराजांची प्रवचन चालू होती. संत किती संवेदनशील असतात बघा. महाराजांची प्रवचन चालू आहेत आणि त्या काळामध्ये अगदी अलीकडचे संत आहेत गुलाबराव महाराज, आपल्या सगळ्यांना माहिती असतील. लक्ष्मण रामचंद्र पांगारकर म्हणून एक नाव जुन्या लोकांना माहिती असेल. मुमुक्षु नावाचं एक मासिक निघायचं, त्या मासिकाचे ते संपादक होते, ल रा पांगारकर. ते गुलाबराव महाराजांचे भक्त होते, शिष्य होते. महाराजांना नमस्कार केला. म्हणाले, आज माऊलींची अभिषेकाची संधी मला मिळाली, आज अभिषेक करणारे मी माऊलींना, मला आशीर्वाद द्या म्हणाले. आणि निघाले. इकडे गुलाबराव महाराजांचं प्रवचन सुरू झालं. महाराज अंध होते दोन्ही डोळ्यांनी. प्रवचन सुरू झालं आणि लक्ष्मण पांगारकरांची पूजा सुरू झाली. षोडशोपचारे विधी आपण अनुभवला असेल तो सुद्धा. अभिषेक माऊलींना करताना काय आनंद मिळतो. पंचामृत लेपनाचा विधी सुरू झाला आणि एखाद्या पित्यानं आपल्या लेकराच्या मस्तकावर हात फिरवावा तसं माऊलींना असं माखन गंध लेपन सुरू होतं. आणि भावधारा सगळ्या वाहून आल्या होत्या पांगारकरांच्या. इतका आनंद झाला होता, अष्टसात्विक भाव जागृत झाले होते. माऊली, आज ही संधी मला मिळाली. आणि असं नऊ घालायचं काम सुरू होतं. एवढ्यात पांगारकरांच्या कानावर शब्द आला, लक्ष्मणा थोडं हळू कर रे, तुझ्या हातातली ती अंगठी तेवढी काढून ठेव. तुझ्या हातातली अंगठी माझ्या ज्ञानराज माऊलीला टोचतीये रे. गुलाबराव महाराज प्रवचनात आहेत, कानावर शब्द आले, हातातली अंगठी माऊलीच्या समाधीला टोचतीये, माऊलीला टोचतीये. काय संवेदना एकरूप झाल्या असतील आपण नाही कल्पना करू शकत श्रोते हो, संतांच्या आणि भगवंतांच्या. म्हणून भगवंत केलेल्या सेवेचा मेवा देतोच देतो. भगवंत ठेवत नाही. आम्हाला वेळ नसतो, आम्हाला धीर नसतो, आम्हाला वाट बघायला जमत नाही. शबरीनं वाट बघितली किती, 7 नव्हे, एक तप अशी रानोमाळ भटकली, 7 तप मतंग ऋषींच्या आश्रमात राहिली आणि मग रामाने मेवा दिला, फळ दिलं, फलश्रुती केली भक्तीची, संयुज्यता मुक्ती प्रदान करून दिली. श्रोते हो, ही देव सेवा. आणि त्याचबरोबर आम्ही आमच्या समाजाचं देणं लागतो, राष्ट्राचं देणं लागतं. म्हणून अशी सेवा संतांनी आमच्या महापुरुषांकडून अपेक्षित ठेवली. म्हणून तुकोबरायांकडे आमचे छत्रपती शिवराय सल्ला मागण्यासाठी जात होते, दिलासा घेण्यासाठी जात होते. अशा छत्रपती शिवरायांनी माझ्या मातृभूमीची सेवा काय केली असावी. तुझी सेवा करीन मनोभावे, देश हाच जनी देव समजला. अशा देवाची भक्ती सेवा करताना छत्रपतींनी शिस्त वात्सल्य जी जिद्द यांचा त्रिवेणी संगम ते छत्रपती शिवराय. जिजा मातोश्री सांगते, राजा बिजापूरचा तो अफजल खान स्वराज्यावर चालून येतोय, आपल्या मोठ्या भावाचं, तुळजापूरच्या आई भवानीचं, पांडुरंगाच्या अपमानाचं हुसनं फेडूनच महाराष्ट्रात परत ये. काय परिस्थिती होती. बिजापूरचा अली आदिलशहा वारला आणि त्याची जी बडी बेगम साहिबा होती ती गादीवर बसली होती. त्याच्या मुलाला कारभार घेता येत नव्हता, एवढा तो लहान होता. त्यामुळे बडी बेगम साहिबा गादीवर बसली आणि तिने तपकामध्ये विडा ठेवला. सगळ्या दरबाराला उद्देशून म्हणाली की हा पैजेचा विडा घ्या आणि शिवाजीला मारून पकडून आणतो अशी शपथ घ्या. जमेल है कोई मई का लाल जो इस बिडा को उठाए और शिवाजी को पकड़ के लाए. कुणीच उठत नव्हतं. आणि तो अफजल खान नावाचा महाबलाढ्य क्रूर कर्मा पठाण तो उठला. त्याच्या जाजमाच्या हालचालीवरून लोकांना कळलं की हा अफजल खान उठलाय म्हणून. एवढा प्रचंड बलदंड वेग यष्टीचा उठला
आणि हातामध्ये तपकातला तो विडा उचलला. पैजेचा विडा उचलला तपकातला विडा उचलला आणि अफजल खान खतरा हास्य करून म्हणतो, अरे शिवाजी तर डोंगरचा उंदीर है, वो तो पहाड़ का चूहा है, हमसे यूं पकड़ के लाऊंगा. पैजेचा विडा उचलून पैजेचा विडा उचलून पैजेचा विडा उचलून मोठ्या तोऱ्यानं निघाला खान अफजल खान निघाला निजामराव निघाला निजामराव. शिवाजीला आणतो मी पकडून शिवाजीला आणतो मी पकडून बरळला खान हुशारीनं आली बरळला खान हुशारीनं आली. शिवाजी तो उंदीर डोंगराचा शिवाजी तो पहाड़ का चूहा है असं अफजल खान म्हणतो. बडी बेगम साहेबा फार हुशार होती बाई. तिने प्रश्न विचारला, अफजल खान चूहे को पकड़ने के लिए कितनी फौज चाहिए बताओ. चूहे को पकड़ने के लिए किती सैन्य लागेल तुला. अफजल खान म्हणाला, यो हे कोई 20-22 हजार. हत्ती लागतील, घोडदळ लागेल, पायदळ लागेल, सैन्य फौज फाटा लागेल. बडी बेगम साहेब म्हणाली, एवढा मोठा इंतजाम उंदराला पकडायला. शिवाजी तो उंदीर डोंगराचा शिवाजी तो उंदीर डोंगराचा बच्चा मराठ्याचा नेम काय त्याचा कदाचित घेईल माझा प्राण कदाचित घेईल आपला प्राण. संगे 20,000 सैन्य घेऊन निघाला मोठ्या तयारीनं निघाला मोठ्या तयारीनं निघाला मोठ्या तयारीनं. तुळजापूरला धडक मारली. कुठे गेला? थेट स्वराज्यात नाही आला अफजल खान मंडळी. कारण अफजल खानाला माहिती होतं राजा हा राजा आहे, पण त्याच आधी आई जगदंबेचा तुळजा भवानीचा भक्त आहे. ही भवानी त्याला ताकद देते. म्हणून आमच्या लोकांची श्रद्धाच उडवली पाहिजे, नाहीशी केली पाहिजे. म्हणून खरं तर विजापूरहून कोल्हापूर मार्गे जवळचा रस्ता होता वाईला यायला, पण तो टाळला आणि सोलापूर मार्गे रस्ता निवडला. तुळजापुरात आला. आई भवानीच्या तुळजा भवानीच्या मंदिरासमोर आपला हत्ती उभा केला. आपल्याच लोकांना सांगितलं, आणा रे ती गंडकी शिळेची मूर्ती उपटून आणा देवीची. आमची हतबल माणसं देवीची मूर्ती उपटून आणली आणि खानाच्या हातात दिली. नळ 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 करणारा माझ्या जगदंबेचं ते रूप पाहिलं तेजस्वी. अफजल खान म्हणतो, हिंदू की देवता इतनी तेज है तो हिंदू क्यों भेड़ बकरी जैसा जीते हैं. असं तेजपुंज देवीचं रूप पाहिलं. आणि श्रोते हो, माझ्या आई अंबा भवानीचं ती मूर्ती क्षणाचाही विलंब न लावता खानाने खाड खाली फेकून दिली हत्तीवरून. ठिकऱ्या झाल्या मूर्तीच्या, ठिकऱ्या झाल्या. जाती घेऊन माणसं बोलवली, भरडली सगळी मूर्ती, पसरली सगळी माती रांगोळी त्या तुळजापूरच्या मंदिराबाहेर. आणि अफजल खान सांगतो, मैंने परमात्मा की मिट्टी बनाई है, मैंने परमात्मा की मिट्टी बनाई है कोई मई का लाल जो मिट्टी से परमात्मा को फिर से पैदा कर सके. ही भवानी शिवाजीला ताकद देते ना, बघतो ही भवानी माझं काय करते. तुळजापूरची ही अवस्था केली. आणि अफजल खान पंढरपूरला गेला. श्रोत्यांनो, आमच्या पांडुरंगाला धक्का लावायचा त्याचा मनसुबा होता, पण आमच्याच भक्त मंडळींनी, आमच्या काही संत मंडळींनी पांडुरंगाची मूर्ती लपवून ठेवली. अफजल खानाच्या हातात नाही लागू दिली. ते फार मोठे त्या संत मंडळीचे आमच्यावर उपकार श्रोते. म्हणून आज ते सावळ परब्रह्म आम्ही बघतोय उघड्या डोळ्यांनी. सुंदर ते ध्यान उघडे विटेवरी करकटेवरी ठेवून या. अफजल खानाने पंढरपूरला धक्का लावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा तो असफल झाला आणि प्रतापगडच्या दिशेने आला. तुळजापूरला धडक मारली, तुळजापूरला धडक मारली, भवानी फोडली, भवानी फोडली, प्रलय मांडीला पंढरपुराला, प्रलय मांडीला पंढरपुराला, प्रजा केली भैमान बसल्याला आणि येऊन पोचला पहावया, येऊन पोचला पहावया, येऊन पोचला पहावया. तुळजापूरला धडक मारली. प्रतापगडाच्या दिशेने आलेला अफजल खान भेट
आणि माझ्या राजा शिवबानी आईचा शब्द कानावर ठेवला होता. पांडुरंगाच्या तुळजाभवानीच्या अपमानाचं उसनं फेड राजा, उसनं फेड अफजल खानाला सोडू नको. आणि अफजल खानाने ज्यावेळी दगा केला त्याचा परिणाम उलट प्रतिक्रिया राजांनी केली. वाघनख अशी पोटामध्ये पिछवा खुपसला, सगळं आतडं बाहेर काढलं अफजल खानाचं. दगा 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 म्हणून अफजल खान ओरडत होता. मस्तक छाटून राजांनी आई जिजाऊ समोर ते साजरं उभं केलं होतं. श्रोते हो, भगवंताची सेवा आणि त्याचबरोबर ही माती माझी मातृभूमी, माझा स्वराज्य हा माझा देव आहे असं समजून त्या स्वराज्याची केलेली सेवा माऊली म्हणतात सगळंच सारखं आहे. त्याच भक्ताला चित्त चैतन्य चोरून नेले ही अनुभूती भगवंत दिल्याशिवाय राहत नाही. माऊली म्हणतात बाप रखुमा देवी वरू विठ्ठले चित्त चैतन्य चोरून नेले. माझ्या जनाबाईंना हा अनुभव मिळाला. श्रोते हो, गोड आवाजामध्ये सकाळी सकाळी भल्या पहाटे जात्यावर ओवी गावी दळण दळावं आणि काय आमच्या माता भगिनींना ओवे आवडतात. आता जातं गेलं, ओवी तर त्याहून गेली. जात्याविषयी काय सांगावं तर लोक म्हणतात कुठं जातं. तरुण पिढीला जातं सूप काही माहिती नाही. सुपाचा गुणधर्म आहे ना, सार जवळ ठेवावा आणि फुलपट असार असेल ते टाकून द्यावं. कॉन्व्हेंट संस्कृतीची आमची मुलं, त्यांना म्हटलं ना गणपतीचे कान सुपासारखे असतात, ते पोरगं विचारतं हाऊ इट इज पॉसिबल, गणपतीचे कान सुपासारखे कसे काय? बिकॉज सूप इज लिक्विड. ते प्यायचं सूप त्यांना माहिती, कॉर्न सूप, व्हेजिटेबल सूप, टोमॅटो सूप. पाखडायचं सूप कोणी बघितलंय? पण सुपाचा गुणधर्म आहे. ज्यांनी निंद्यते सर्व सोडवली द्यावे, ज्यांनी वंद्यते सर्व. ही संस्कृती आम्हाला भारताची शिकवते. श्रोते हो, ही खेड्यातली संस्कृती आम्हाला ही शिकवते. दुर्दैवानं त्याचा विसर पडला. म्हणून आमच्या बहिणाबाई असतील, जनाबाई असतील, यांनी ओव्या रचल्या. काय जनाईंची भक्ती होती, काय सेवा होती. दळिता कांडिता तुझं गायीनं अनंत आहे. पांडुरंगाला हाक घालावी भगवंता. अरे स्वप्नात दृष्टांत दिलं नामदेवांनी, पण समोर कधी येशील रे? ये की रे भगवंता, जात्यावर दळायला घ्यावं. श्रोते हो, आमच्या घरातलं जातं म्हणजे आम्हाला परमार्थ शिकवणारं खूप मोठं माध्यम आहे. वरची तळी असते ना ती प्रपंचाची आहे, खालची तळी आहे ती परमार्थाची आहे. मधला कुंड आहे ज्याच्यात आम्ही दाणे टाकतो ते परब्रह्म स्वरूप आहे. ते दाणे म्हणजे आम्ही आहे. तुम्ही आम्ही सगळे त्या दाण्यांच्या स्वरूपामध्ये. जे दाणे त्या कुंडाला धरून ठेवतात ना त्या दाण्यांचं पीठ होत नाही. होतं का? जे दाणे त्या कुंडाला चिकटून ठेवतात त्या दाण्याचं पीठ नाही होत, बाकी सगळ्या दाण्यांचं पीठ होतं. आम्ही सगळे भरडले जातो प्रपंचाच्या या खटपटीत आणि कटकटीत. म्हणून आमच्या वाट्याला फक्त दुःख येतं, फक्त दुःख येतं. किसी ने कहा है लोग अपने दुखों से उतना परेशान नहीं जितना कि दूसरों के सुखों को देखकर परेशान हो. आम्ही आमच्या दुःखापायी दुःखी नाही, आमचं दुःख आमच्या पाचवीलाच आहे. पण आमचे शेजारी आमच्यापेक्षा जास्त सुखी म्हणून आम्ही दुःखी. हे आमच्या दुःखाचं कारण आहे. सध्या संतांना सुखाचा सागर दिसला भगवंत, सर्व सुखाचे आगर. म्हणून जनाबाईंचा भाव फार सुंदर होता. सेवा काय होती? जात्यावर सुंदर दळण दळावं, गोड गळ्याने ओवी गावी, पांडुरंगाला सांगावं भगवंता जनी मांडिते दयाळा नाम ओठी घोळते. भगवंता ये की रे बाबा, भारी जडवे जाते तुझी विना, भारी जडवे जाते तुझी विना. भगवंता येशील का रे? मला दर्शन तरी देशील का रे भगवंता या जन्मात? आणि तिची हाक ऐकावी भगवान परमात्म्या पांडुरंगाने धावत यावं, जात्याला हात लावावा आणि जनाबाईला सांगतो हाक तुझी ही झोप उडाली गावाई, कागदळ एकली माझी याविना. जनाबाई म्हणते पांडुरंगा सख्या आलास, हात तुझा रागरावे, जात झालं हलक हलक, दारी आलं अमृत पीक तुझी याद फिर, दारी आलं अमृत पीक तुझी याद फिर. काय अनुभव आहे. आणि जनाबाईच्या झोपड्यातलं दोन आवाज लोकांना ऐकू येत आहे असं सगळ्या गावात पसरलं. पूर्वीच्या काळी अशी माणसं काही कमी नव्हती. संतांना छळ छळ छळलं लोकांनी, भरपूर छळ केला. आणि मग आता महत्व कळतं तेव्हा आता सोहळ्या, आता पालख्या, आता दिंड्या निघतात. आधी खूप छळलं समाजाने. जनाबाईच्या झोपडीतनं दोन आवाज येतात म्हटल्यानंतर गावातल्या टवाळ मंडळींना राहवलं नाही. ताबडतोब चौकशी करा म्हटले. गावचे पाटील कुलकर्णी सगळ्यांनी जनाबाईच्या झोपडीला घेराव घातला. जनाबाईनं पीठ चोपड्यात भरलं, दरवाजा उघडला आणि पाटील नावाचा मोठा डोंगर उभा पुढं. पाटील ओ सकाळी सकाळी माझ्याकडे काय काम काढलंयसा? जने बाकीचं बोलू नकोस, आतमध्ये कोण आहे तेवढा सांग. दोन आवाज ऐकले 100 माणसांनी, तू राहते एकटी, दुसरा आवाज पुरुषाचा आहे, कोण आहे सांग. जनाबाई म्हणते पाटील
खोटं कोण म्हणतो मी एकटीच तर गाते जने 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 खोटं बोलू नको 100 माणसांनी 2 आवाज ऐकले सांग कोण होतं जनाबाई म्हणते पाटील माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास नाही बसायचा पंढरीचा पांडुरंग आला होता पांडुरंग वा वा तुझ्या झोपडे कशाला का आला होता जने आणि जनाबाईने उत्तर द्यावं जोंधळ्याच्या भाकरीची चव लई न्यारी जोंधळ्याच्या भाकरीची चव लई न्यारी पंढरीचा राणा येतो जनाईच्या दारी पंढरीचा राणा येतो जनाईच्या दारी जोंधळ्याच्या भाकरीची चव लई न्यारी जने जने अगं पांडुरंग तुझ्याकडे भाकरी खायला कशाला येईल आणि तुला दिसतो आम्हासही दिसत नाही जनाबाई म्हणते असा कुणालाही दिसेल असा नव्हे तो कुणाला बी कसा दिसेल अगं मग तुला दिसतो आम्हासही दिसत नाही असा लपवून तरी कुठं ठेवलाय जने सांग की जनाबाई म्हणते पाटील लपवायचा कुठं असतो हृदयाचा बंदी खाना केला हृदयाचा बंदी खाना केला हृदयाचा बंदी खाना केला विठ्ठल कोंडीला विठ्ठल कोंडीला हृदयाचा बंदी खाना केला हृदयाचा बंदी खाना केला बांधोलिया दोर हरिला पंढरी माऊली म्हणते बाप रखुणा देवी वरू विठ्ठले चित्त चैतन्य सोडून आलेले भगवंत हृदयस्थ स्थित होतो जेव्हा आम्ही त्याची सेवा अत्यंत मनोभावाने करतो आम्ही दातृत्व सुद्धा असं करतो आमचं दान सुद्धा असं असतं की त्यात दिखावा असतो ते देखले पण भक्तीत नको भक्ती अत्यंत मनोभावाने असावी जी माऊलींनी शिकवली पुढच्या काळामध्ये ती भक्ती नामदेवांनी जगाला शिकवली काय होतं नामदेवांचं चरित्र नारळीय कीर्तनाच्या पठडीनुसार परंपरेनुसार त्या चरित्राचा थोडासा आवाका उत्तर रंगामध्ये मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे पूर्वरंग आणि उत्तर रंग आता पूर्वरंग संपवती आणि उत्तर रंगामध्ये आपण नामदेवांचं थोडक्यात चरित्र बघूया पूर्वरंगाच्या मूळ पदामध्ये आमचे ज्ञानेश्वर माऊली महाराज वर्णन करतात सेवा करी न मनोभावे तुझी सेवा करी न मनोभावे सेवा करी न मनोभावे सेवा करी न मनोभावे तुझी सेवा करी न मनोभावे सेवा करी न मनोभावे सेवा करी न मनोभावे माझे मन माझे मन माझे मन
कथेच्या नियमानुसार थोडा वेळ हरिनामाचा जय जयकार करायचा. नारळी कीर्तनाची ही थोडीशी पठडीमध्ये फक्त फरक आहे. वारकरी कीर्तनामध्ये विठोबा रखुमाईला हार घालायचा, नारदीय कीर्तनात पूर्वरंग झाला की हार घालायचा. सगळं कीर्तन कीर्तनासारखं थोडासा जरा साच्यामध्ये फरक आहे आणि तो तुम्हाला बघायला ऐकायला मिळावा ही आमच्या शांताराम भाऊंची मनापासूनची इच्छा. खूप शोध घेतला, भरपूर शोध घेतला. फोन नंबर मिळवण्यासाठी ते मला म्हणाले खूप त्रास झाला ताई, पण आज माझ्या भाग्यात होतं आपल्या सगळ्यांचं एवढ्या मोठ्या स्वरूपात दर्शन घ्यावं आणि कैलासवासी विठ्ठल अण्णांच्या कृपाशीर्वादाने हा सगळा जो सोहळा आपण आज आयोजित केलाय त्यांचे आशीर्वाद, त्या मार्गावरून चालण्याचं बळ आम्हाला सुद्धा मिळावं एवढी भगवंताकडे या निमित्तानं प्रार्थना करूया. एवढा मोठा मार्ग अनुसरताना जीवनामध्ये फक्त एक अधिष्ठान समोर ठेवावं भगवंताचं. व्यावहारिक मोठेपणा असावा, व्यवहारात भरपूर मोठे, प्रपंचात भरपूर मोठे. म्हणून तरुण पिढीला पण मी नेहमी सांगते, भरपूर मोठे विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती प्रचंड होणार आहे. 2G 3G 5G 4G सगळं आलंय. प्रचंड वेगाने जग आमचं धावतंय. हे सगळं जग धावतंय इतक्या वेगाने की त्या वेगात आम्हाला धावता आलं पाहिजे. तो आवाका आम्हाला नाही जमत आहे, झेपत नाही, इतक्या प्रचंड वेगाने प्रगती होतीये. पण ही सगळी प्रगती स्वीकारत असताना, कॉन्व्हेंटला आमची पोरं घालत असताना घरामध्ये त्याला उत्तम मराठी श्लोक म्हणता आला पाहिजे. घरामध्ये त्याला रामरक्षा, सर्वशीर्ष, माऊलींचा हरिपाठ, समर्थांचा मनोबोध हे सगळं त्याला घरामध्ये दिलं पाहिजे. कारण कॉन्व्हेंटमध्ये आपलं काहीही शिकवलं जात नाही. कॉन्व्हेंटमध्ये सगळ्या इंग्लिश प्रेयर असतात, ज्याचा आमच्या कारखान्यांना काही पुढे भविष्यात उपयोग नसतो. म्हणून मग आमचं 5 वर्षाचं पोरग समर्थ ज्ञानोबाराय, तुकोबाराय यांची चरित्र आम्ही बघतो आणि आमच्या घरातली पोरं आता माझी सटकली आणि ती संजू बाबा आणि सैराट मधली गाणी गातच गावभर फिरतायत. नाही आम्हाला घ्यावीशी वाटत आहे ज्ञानेश्वरी त्या पोरांच्या हातात. भविष्य फार मग अंधारात आहे. फार सुंदर एक वाक्य श्रोते हो, लहानपणीच आमच्या पोरांच्या हातात जर भगवद्गीता दिली ना तर भविष्यामध्ये कोर्टात जाऊन गीतेवर हात ठेवायची पाळी त्याच्यावर कधीच येणार नाही, कधीच येणार नाही. असा सुंदर परिपाठ आमच्या जीवनाला जर मिळाला संतांच्या कृपेने, संत वचनांच्या, म्हणून हात जोडून सांगते, चांगलं ऐकवायला शिकवा पोरांना. चांगलं. आम्ही सिरियल शिवाय बाकीच्या गोष्टींवर चर्चा करायला तयार नाही. राणा भाऊजीचं काय झालं आणि त्या अजिंक्यचं काय झालं याच्यातच आमचा दिवस चाललाय. पण असं कोणी नाही म्हणत आज किती जप झाला गो, आज किती माळा उठल्यास गो, आज किती जप झाला. म्हणून मग आमच्या महिला मंडळींना सगळे म्हणतात, 4 बायका एकत्र जमल्या की सगळ्या गावाचं वर्तमानपत्र तिथं दिसतं, कळतं, ऐकायला मिळतं. आज काय घडलं गावात, उद्या काय घडणार आहे सगळं आम्हाला कळतं. म्हणून आम्ही आमच्या चर्चेचे विषय बदलूया मंडळीनं. माझ्या माता भगिनींना मी आज आपला दिवस आहे असं म्हणूया, अत्यंत कळकळीची विनंती करते. थोड्याशा बाकीच्या चर्चा वगळून आम्ही जर अध्यात्म या एवढ्या विषयापुरतं आमचं जीवन वाहिलं. न बोले मना राघवा विण काही, जनी वाऊगे बोलता सुख नाही समर्थ म्हणतात. आणि असं आमचं बोलणं असावं की ज्यामुळे आमचा अंतरात्मा डोलेल, समोरच्याचा विठ्ठल परमात्मा डोलेल. या कीर्तनामध्ये श्रोते हो, आमच्या साथीला खूप